नंदुरबार सारख्या आदिवासी भागातून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। खरंच म्हणजे अद्भुत, अकालनीय, अद्वितीय महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांनी या 2 दिवसीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं जे अद्भुत पद्धतीने सत्कार समारंभ कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे, हे आमच्यासारख्या आदिवासी भागातून आलेल्या अत्यंत लहान घटकातून लोकांना एक स्वर्गाचा भास होईल अशा पद्धतीच्या 2 दिवसामध्ये जी व्यवस्था झालेली आहे। 2 दिवसात राबवलेल्या व्यसनमुक्तीच्या संदर्भातला हा सगळा कार्यक्रम अत्यंत प्रभावी आहे, प्रेरणादायी आहे आणि प्रत्येकाला व्यसनमुक्तीच्या संदर्भात जनजागृती करणार आहे। म्हणून महाराष्ट्र शासनाचा आणि सामाजिक न्याय विभागाचा मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। या कार्यामुळे, या पुरस्कारामुळे येणाऱ्या पिढीला नक्कीच चालना मिळेल आणि महाराष्ट्र व्यसनमुक्त 100% होईल। मंत्री महोदयांनी जो कार्यक्रम, समाज कल्याण ऑफिसने जो आमच्यासाठी जो सन्मान सोहळा इथे ठेवलेला आहे, त्या सन्मान सोहळ्यामध्ये अप्रतिम अशी व्यवस्था केलेली आहे। सकाळी 9 वाजेपासून इंडिया गेट पासून जी रॅली निघाली, त्या रॅलीमध्ये जे काही संपूर्ण म्हणजे राज्यस्तरीय पुरस्कार, त्यांचा सन्मान, पंढरीची वारी, त्याच्यानंतर दिंडी, याची व्यसनमुक्ती दिंडी, हे सर्व कार्यक्रम अतिशय शोभनीय होते। साहेबांनी जर गेट ऑफ इंडिया पासून रॅली काढून संपूर्ण जगाला दर्शवलेलं आहे की एक व्यसनमुक्तीत हे आपण जगाला बिमाऱ्यांपासून दूर ठेवू शकतो। तर सर्वांनी त्याचं स्मरण ठेवून, आज त्या पुरस्काराचा मान ठेवून आपण व्यसनमुक्ती भारत करू असं एक शपथ घेऊन आज हा पुरस्कार आपल्याला मिळतोय। त्याच्याबद्दल ते आठवणी ठेवा आणि साहेबांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा। कि बुद्धि का ही मोल होता है तोलने वाला चाहिए, बातों में ही अमृत होता है बोलने वाला चाहिए, सोचने से ही सुविचार बनते हैं सोचने वाला चाहिए, और रेती में ही यानी माती में ही मोती होते हैं ढूंढने वाला चाहिए। असं मोती याच्यातून निवडण्याचं काम महाराष्ट्र शासनानं केलेलं आहे। मी सर्वांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या यंत्रणेचे आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।